हॅलो. हा राजकुमार बोलतोय. हा मी प्रताप बोलतोय. रामा आहे का तिकडं? एक मिनिट. तुमच्या घरून फोन आहे. हो का? हॅलो. हॅलो रामा. हा पिंट्या दादा बोल ना. ते तुझा फोन सापडला बरं का? अरे वा, सापडलं वय. अरे पण मी आता लई शोधलं होतं. कुठे ठेवलं तुम्ही? ते सगळं तुला सांगतो नंतर, पण फोन सापडलाय, माझ्याजवळच ठेवलाय. बरं ठीक आहे, सांभाळून ठेवशील ना? ठीक आहे, ठेवते. हा. मोबाईल सापडला. काय? मोबाईल सापडला? यस रमा, क्या बात आहे. दादा, अरे काय एवढं काय, मोबाईल सापडलाय? अगं त्या खूप उदास होत्या ना, म्हणजे टेन्शन मध्ये होत्या, तर आता खुश झाल्या असते. रमा, इस खुशी में कॉफी हो जाए. वय आणते. मी ठेवतो. रमा थांब, मी पण आले किचन मध्ये. वय चल. छोटे पालक कॉफी ठेवा. बाहेर चाललाय? हो, आज पक्षाची सभा आहे, त्यामुळे यायला उशीर होईल. बरं ठीक आहे, पण उशीर होणार असेल ना तर आठवणीनं बाईसाहेबांना सांगायला. नाही त्या वाट बघत बसतील म्हणून म्हंटल. तिला सांगेनच, पण तुम्ही नाही का वाट बघणार माझी? लाजलं. चला, चांगल्या कामाचा मुहूर्त झाला. छोटे मालक, तुम्ही हातात काम घेतलंय म्हटल्यावर त्यात यश मिळणार म्हणजे मिळणार. पण एका कामामध्ये मला अजूनही यश मिळत नाही. कुठलं हो? सांगतो, त्याआधी तुम्ही मला सांगा, आपली पैज लक्षात आहे ना तुमच्या? चांगलेच लक्षात आहे. बरं सांगा, काय करायचंय मी? मला एक प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, त्याचं उत्तर द्या. कुठला प्रश्न हो, छोटे मालक? अच्छा, असं म्हणजे तुम्हाला प्रश्न माहित नाही. माझ्या डोळ्यामध्ये बघा आणि सांगा, तुम्हाला आठवत नाहीये म्हणून. रमा. जी छोटे मालक. आज घरी गेल्यावर फोन करा. आज आपली भेट होईल की नाही माहिती नाही, पण कमीत कमी तुमचा आवाज तरी ऐकेल. आणि हो, जर का माझा प्रश्न तुम्हाला आठवला तर त्याचं फोनवर उत्तर द्या. जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्याला मेंदू गुडघ्यात दिलेला आहे, तेव्हा जरा शांत बसावं ना माणसानं. चांगली नाही, निदान वाईट कामं तरी करू नये. हे बघ मी काय हे बघ नाही ते बघ नाही. नाही सुमे, मला ना खरंच जाणून घ्यायची लई इच्छा आहे. म्हणजे हे असं वात्रडासारखं वागताना नेमकं काय चाललेलं असतं ग तुझ्या डोक्यात? हे असं लोकांना त्रास देताना कसला विचार करत असते तू? मला ना खूप कुतूहल आहे या गोष्टीत. मी काही केलेलं नाहीये. काहीच केलं नाही? नाही. हा, काहीच केलेलं नाही. मग त्या रामाचा मोबाईल कशाला लपवला? अगं काल भेट म्हणून मिळाला तिला फोन आणि लगेच लपवला तू. नाही, मला काय वाटतं माहितीये का सुमे, तुला ना आता ही सवयच झाली अशी लपवालपवी करायची. हे तू माझा ब्रदर आहे ना, म्हणून मला तुझी कदर आहे. सांग ना मला, कशाला लपवलं तिचा फोन? तुला मिळाला होता का तो फोन? तिला भेट म्हणून मिळाला होता ना फोन? भेट दिली आहे. मग काय तुझ्यासारखं चोरून आणला होता का तिनं? आणू पण शकते ती. एवढा महागडा फोन कोण तिला गिफ्ट करणार आहे रे? लायक आहे का तिची स्मार्टफोन वापरायची? स्मार्टफोन कोणी वापरावा ना, तर तो माझ्यासारख्या स्मार्ट मुलीने. बघितलं ना, या स्मार्ट पोरीनं काय गुण उधळली ती. नाही म्हणूनच तुझा फोन काढून घेतलाय. तुझा फोन काढला नसताना तर काय काय दिवस बघायला लावले असते कोणाच ठाऊक. ए तू कस बोलला होतोय बरं का मला. अरे तेच बोलतोय. परत जर का त्या रामाच्या वाटेला गेली ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही, लक्षात ठेव. गाठ माझ्याशी. आणि काय ना सुमे, जरा त्या रामाकडे बघ. जरा वाण नाही तर गुण लागू दे तिचा तुला. जरा माणसं जपायला शिक तिच्यासारखं. बघा, कोण सांगतय मला कोण कोणाला किती जपतय ना, हे चांगलंच दिसतंय मला. एवढं काही बोलायची गरज नव्हती. आणि तो मोबाईल माझ्याकडे राहिला असता तर तुझ्या लाडक्या रामाला काही सुया नसत्या टोचल्या, आणि तिला फोन आले असते ना तर निरोप पण दिले असते मी. धन्य आहे बाई तुझी, धन्य आहे. नाही माझं चुकलं, मी तुझ्या पुढे इथं डोकं फोडत बसलो ते. तुला वाटतंय माझ्या डोक्यात भुसा भरलाय? डोक्यात भुसा नाही भरलाय. माझं चांगलं बारीक लक्ष आहे सगळीकडं. कोण कोणाला काय देतंय, कोण काय करतंय याच्यावर फार बारीक लक्ष ठेवून असते मी. म्हणजे रमाला हा मोबाईल बाई साहेबांनी नाही तर दुसरंच कोणीतरी दिलाय बघ. सुमे, हे जरा अति होतंय बरं का तुझं. स्वतःच्या बहिणीवर संशय घेते तू. पर तू का जेवढं चिडचिड करतो रे? त्यापेक्षा मी काय सांगते ते जरा नीट लक्ष देऊ नये. जरा विचार कर,
रमा आत्ताच वाड्यावर कामाला लागली. वाड्यावर बाकीचेही नोकर चाकर आहे, त्यांना नाही दिला कधी मोबाईल. एवढंच काय तर आपली आई पण वाड्यावर कामाला आहे, तिला पण नाही दिला मोबाईल. आणि आता तिला जो मोबाईल मिळालाय ना त्याला पासवर्ड पण आहे. म्हणजे तुला कळतंय का की हे प्रकरण काय आहे ते? काहीतरी भानगड दिसतीये नक्की. मी सांगतेय तसं कर, म्हणजे तुला कळल का पाणी नक्की कुठं मुरतंय. तू एक काम कर, रमाला जाऊन एकदम गप. ठीक आहे, गप तर गप, नाही ऐकायचं ना काय ऐकू. बाईसाहेबांनी मला जो मोबाईल दिला होता ना, माझ्याच निष्काळजीपणानं हरवला होता. सकाळपासून इतकं वाईट वाटत होतं ना, पण आता सापडलाय ना जरा बरं वाटतंय बघ. माझी आई नेहमी म्हणते, शेवट गोड तर सारच गोड. पण मंजू, मोबाईल खरंच हरवला असता तर? आता कशाला सारखा सारखा तोच विचार करते? अगं आता तुझी किती मजा आहे ना, त्याचा विचार कर. मजा? यात कसली ग मजा? या फोन मध्ये ना मस्तपैकी गाणी ऐकता येतात, बघता बी येतात, सिनेमा बी बघता येतो, खेळ खेळता येतो, रेडिओ ऐकता येतो, आणि हा फोटो बी काढता येतात. पूजेच्या दिवशी हरिभाऊ नाही का व्हिडिओ काढत होते, ते बी काढता येईल बघ तुला आता. तू ना समजा शिकूनच घे. वा, कामाच्या गोष्टी सोडून नको त्या गोष्टी शिकून घ्या. या मोबाईलच्या नादापायी आई बाप घर समज इसरतात या आजकालच्या पोरी. रात आहे का दिस आहे काय बी सुद नाही. आणि आता तर काय, बाई साहेबांनी स्वतःच घेऊन दिलाय तुम्हाला फोन, तर म्या काय बोलणार. पण हरी दादा, काल तर तुम्ही नव्हतात. मग त्याचं काय? हो, मग तुम्हाला कसं कळलं बाईसाहेबांनी मला मोबाईल दिलाय म्हणून? मला समजलं, वाऱ्यावर बातमी आली आणि मला कळलं. अजून काय चौकशी करायची का माझी? पण एक डोक्यात ठेवा, इथं वाड्यावर जे काय बी होतंय ना त्याच्यावर माझं बारीक लक्ष आहे बरं. माहिती आहे, कावळ्याची नजर. हे काय बोलली तू? तुम्ही काय ऐकलं? आता ते सांगा, माझ्याकडे येळ नाही, कळलं ना? ए रमा, तुझा भाऊ आलाय बाहेर, जा. पिंट्या दादा आलाय? पर तो का आलाय? मोबाईल घेऊन आलाय, बोलिवलंय तुला. काय काय आता तुमचे निरोप बी मॅच द्यायचे का? मला बी लय काम आहेत बाहेरची. मंजू, एवढ्या घाई गडबडीत कशाला आला असेल ग पिंट्या दादा? तू हे समजा सोड आणि जा. बघते हा मी. हा जा. अरे पिंट्या दादा, एवढी काय घाई होती मोबाईल आणून द्यायची? मी संध्याकाळी आलेच असते की. केला मी विचार, पण नंतर म्हटलं तुला कोणाचे महत्वाचे फोन मेसेज येणार असतील तर, म्हणून म्हटलं तुझा फोन तुझ्यापाशी बारा. बघ की आलेत का कोणाचे महत्वाचे फोन मेसेज काय बघ. हा, ते काय ना पिंट्या दादा, काय अरे हा फोन उघडताच येत नाही मला. म्हणजे? अरे ते काय ते पासवर्ड असतोय ना त्याला, ते मला माहित नाही. म्हणजे तुला त्यांनी ते पासवर्ड सांगितलंच नाही? अरे मोबाईल देताना सांगितलं होतं त्यांनी, पण ते काय ना मी विसरले बघ. अजून काही वापरलाच नाही ना मी, फोन वापरलाच नाहीये म्हणून. बर ठीक आहे, मला तुझा नंबर दे जरा, माझ्या फोन मध्ये टाकतो. नंबर? काय झालं, नंबर पण माहित नाही का तुला? नाही माहित मला. या फोन मध्ये एक सिम कार्ड टाकायला लागतं, ते तरी माहितीये का तुला? तर ते पण नाही. अरे पिंट्या दादा, सांगते ना मी तुला आता. बाईसाहेबांनी मला दिला मोबाईल आणि मी ठेवून घेतला बघ. बाकी काय ते फोन काय मेसेज काय मला काहीच माहित नाही बघ. फक्त फोन आला ना तेवढा उचलता येतोय. बरं ठीक आहे, चल येतो. काय झालं, उचल की. का उचलता पण येत नाही? नाही नाही, उचलते ना. थांब 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 थांब, आता बोल. हॅलो. हॅलो. हा अगं रमा, मी बोलतेय, तेजू. हा तेजू ताई, बोला की. अगं तुझा नंबरच नव्हता माझ्याकडे, मी आत्ता दादाकडून घेतला आणि तुला फोन केला. असं का? बरं बोला ना. हो ना. बरं ऐक, मी आता निघते इकडनं, मी पोचीनच थोड्या वेळात.
आई आली घरी? अहो नाही, त्या नाही आल्यात अजून. त्या आल्या की मी कळवते तुम्हाला. बर बर ठीक आहे, मी निघते. चल ठेवते, बाय. होय, चालेल. बरं ठीक आहे, मला जरा जायचंय एका ठिकाणी, मी निघतो. तू ये संध्याकाळी लवकर घरी. हा, होय. पिंट्या दादा मोबाईल घेऊन इथं आणि एवढे प्रश्न काय विचारत होता? त्याला नेमकं काय विचारायचं होतं? त्याला कसला संशय तर आला नसेल ना माझ्यावर? नंतर मोज झाली. पैशाची मजा घेऊन सांगा आता बातम्या. सांगतो की समर साहेब, अहो राव साहेबांच्या नवीन पक्षाचं काम लय दणक्यात सुरू आहे. अहो प्रताप दादांना इथला विभागाचं अध्यक्ष केल्यापासून लोकांना लय जोर चढलाय. हो का? अहो भेटीगाठी वाढल्यात कार्यकर्त्यांच्या वाड्यावर. मग पुढे पुढे काय झालं? पुढं पुढं हा अहो, पुढच्या निवडणुकीत रावसाहेब मोठा धमाका करणार बघ. बस एवढंच. बस एवढीच बातमी. हे बघ हरी, तुला चांगलंच माहितीये मला कसली माहिती हवी आहे. ठाव आहे, पर कसं आहे ना समर साहेब, जरा कडकी सुरू आहे तेव्हा संसाराचा गाडा हाकायचा म्हणजे समजा लक्षात राहत नाही. आता आलं की लक्षात. आता आलं ना लक्षात. ताईसाहेब कुठेतरी बाहेर गेल्यात. हा, कुठे गेल्यात माहित ना, पण बाहेर गेल्यात. आणि तू हे मला आत्ता सांगतोय? हाऊ मॅनरलेस. कोण इतक्या जोर जोरात हॉर्न वाजवत आहे? तेजू, घरीच चाललेस ना? हो. चल बस. हे धर एक मिनिट. बसू? बस. घे. अरे आज देव प्रसन्न नाही म्हणायचं. समधी कामं झाली वाटतं. कामं तर झालीच, पण तुमची भेट झाली आणि तुमच्या आजची संध्याकाळची कॉफी नशिबात आली. मला वाटलेलं आज भेट होते की नाही. हा, आजचा दिवस कारणी लागला म्हणायचं. या. त्यांनी काय केलं आता? हे बघा, आता तुम्ही मोबाईल परत करणार असाल ना अहो तर- नाही नाही, फोन परत नाही द्यायचाय. काहीतरी पासवर्डचा गोंधळ झालाय, तेवढं मिटवायचंय. अच्छा ते, हे बघा इथे ते शब्द किंवा तो अंक टाकायचा, मग मोबाईल उघडतो. अहो ते माहित आहे मला. मग काय प्रॉब्लेम आहे? अहो अच्छा, तुम्ही पासवर्ड विसरला की काय? तरी तुम्हाला म्हटलं होतं की मला पासवर्ड सांगा म्हणून, तुम्ही नाही सांगितलं. तो पासवर्ड कसा विसरेन मी? तो लक्षात आहे. मग पासवर्ड नकोय. अच्छा, हा पासवर्ड काढून दुसरा पासवर्ड टाकायचा. ओके. अहो नाही, पासवर्डच नकोय. म्हणजे तो काढूनच टाकायचा आहे. काढूनच टाकायचंय का? अहो मी तुम्हाला मेसेज केले आणि ते कोणी पाहिले तर मग काय करणार? अहो छोटे मालक, तुम्ही मेसेज करण्यापेक्षा मीच येत जाईन तुम्हाला भेटायला. परत तो पासवर्ड काढून द्या. अच्छा, तुम्ही मला भेटायला येणार? नक्की? हा, आता तुम्ही मला भेटायला येणार असाल तर मी तुम्हाला पासवर्ड काढून देतो. सांगा तुमचा पासवर्ड काय? सांगू? कशाला? अच्छा, तुम्हाला मला सांगायचं नाही. थांबा थांबा थांबा, मी गेस करतो. चिंगी? मग रमा. एक मिनिट. हा, विरोबा. नाही. जाऊ द्या, तुम्हीच सांगा. बर. सी सी एच एच ओ ओ ई यू. छोटू, तुमचा मावस भाऊ आहे. हो ना? हो ना? हा, माहिती होतं. हो नाही हो. मग द्या इकडं.
CHOTEMALK छोटे मालक. झालं. झालं. तुम्ही कॉफी घ्या. हे घ्या. सुमे अगं ती निसांज झाल्या आहेत. कधीतरी देवाला नमस्कार करीत जा. नाही आम्ही तुझ्या संस्कार करू शकलेलोच नाहीये. अगं निदान स्वतःच्या पोरासाठी तरी कर. अगं आई तूच म्हणते ना संध्याकाळची चिडचिड करायची नाही, आरडाओरडी करायची नाही, मग आता तू कशाला बडबड करतेय? हा अगं आणि देवाच्या पाया पडायचं झालं ना ते बघ या इथून पण नमस्कार करता येतो. मनात भाव असणं गरजेचं, बाकी काही नाही ग. आणि तसं बी त्याचं लक्ष आहे माझ्याकडं. तो आहे माझ्या पाठीशी, तू काळजी नको करू. तू काही तिथून सगळ्यांना विकतच घेतलेलं नाही. अगं माझं जरा वेगळंच आहे ग, तुला नाही कळायचं. अगं तुझं जरा नाही बरंच वेगळं आहे. आणि ते आम्हाला काय तुझं तुला तरी कळतंय की नाही विरोबालाच माहिती बाई. रमा जी. आली का? अगं आई, तुझी शांत बस. आज मी ना सोक्ष मोक्ष लावणारच आहे. कसला ग सोक्ष मोक्ष? या रमाचं काय चाललंय ना ते मला बघायचंच आहे. रमा तुझं नक्की मोबाईलचं काय प्रकरण आहे ग? प्रकरण म्हणजे ग हे कुणाकडे लक्ष देतेस तू? आई तू जरा शांत बस, मला बोलू दे. रमे काय प्रकरण आहे तुझं मोबाईलचं? नाही आणि त्या नवीन मोबाईलला तू पासवर्ड का ठेवलाय? अगं तुम्ही ते म्हणजे अगं अगं काय करते, नीट बोल पुढे. मला असं वाटतं तू मुद्दाम मोबाईलला पासवर्ड टाकलाय ना ग, की जेणेकरून तुझ्या मोबाईलवरचे मेसेज कोणी वाचू नये म्हणून. रमे मला बऱ्या बोलानं सांग बर का. आणि नाही जरी तू आता मला सांगितलं नाही ना तरी मला कुठून ना कुठून कसं ना कसं कळणारच. तू सांग नाही तर नको सांगू, मी बरोबर सगळी माहिती काढते बघ. सुमे काय सुमे सुमे ग? काय नाही, तू जरा गप्प बस, मला जरा तिची माहितीच काढू दे. अण्णा मी जरा हिचा मोबाईल पण चेक करणार आहे. काय काय माझा मोबाईल होता तेव्हा तुम्ही सगळे मोबाईल हातात घेऊन चेक करायचे ना, मग हिचा मोबाईल का नाही घेत हातात? करा ना जरा चेक तिचा मोबाईल. त्याची काही गरज नाहीये. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा आणि तो तुझ्यावर कधी नव्हता आणि नाहीये. रमा कधीही असं वागणार नाही याची खात्री आहे आम्हाला. तुम्हाला आता काही कळणार नाही. तुम्ही फार बोलू नको. आता तोंडात एक जरी शब्द काढलास तरी तुझी वळकटी उचलून तुला सासरी जाऊन सोडून येईन, कळलं का नाही? अगं नको तिथे नाक खुपशीत असते सारखी. त्या नाकाला नेलपेंटी लावते ना, बस की लावत जरा. रमा थांब जरा, चहा टाकते, चहा घे आधी. रवी फोन वाजतोय तुझा ना? उचल ना फोन. अगं उचल ना. हो बाई. हॅलो. तुम्ही काहीच बोलू नका, मी काय सांगतो तेवढं फक्त ऐका. आपण पैज लावली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होता मी जर हरले तर तुम्ही म्हणाल ते मी करेन, आहे ना लक्षात? वय वय लक्षात आहे. मग आता तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. हॅलो. काय ग कोणाशी बोलत होती फोनवर? अगं ते आणि काय वय वय लक्षात आहे असं काय बोलत होती फोनवर? कोण होतं फोनवर? तुम्ही मग अशी काय सांगितलेलं लक्षात राहिलेलं नाही का तुझ्या? घ्यायची का बॅग भरायला? द्यायचं का पाठवून सासरी तुला लगेच? आपण पैज लावली होती तेव्हा तुम्ही म्हणाला होता मी जर हरले तर तुम्ही म्हणाल ते मी करेन. मग आता तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. काय पाहतेस ग? पासवर्ड टाकते तो पाहते ग. दिसला का? नाही ना अजून दिसलाच नाही. तुला दिसलं ना की मला सांगा तुम्ही.
काय चाललंय तुझं? हा, मग अशी एवढं सांगितलं, डोक्यात प्रकाश पडला नाही का तुझ्या? हे असले चाळे करायचे असते ना तर हित राहायचं नाही, आणि हित राहायचं असेल तर असे चाळे करायचं नाही. काय करतेस? जातेस सासरी का राहतेस इथं? मला माहित होतं तुम्ही मला नक्की कॉल कराल म्हणून. मग आठवला का प्रश्न? आता सांगा उत्तर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हम्म. इथे गळ्यात पडता हात धुंद केवड्याचे. इथे गळ्यात पडता हात धुंद केवड्याचे. आठवती श्वास श्वास मला वेड्या साजण्याचे. कधी डोळ्यात साठता तळे आठव पाण्याचे. कधी डोळ्यात साठता तळे आठव पाण्याचे. खारे तळे जेलताच हात माझ्या साजण्याचे. सांज वेळी होती तुझ्यासाठी थोडी उजळून जावी. अशा वेळी हात हाती अन डोळ्यात बुडावे. जेव्हा आभाळाचं लख येई उन्हाळ चांदण. जेव्हा आभाळाचं लख येई उन्हाळ चांदण. तेव्हा ओठांवर हसू असं मागण आंदण.